माळशिरस तालुक्यात तांबवे येथे 1997 मध्ये जिल्हा परिषद जीपने दिलेल्या धडकेत मृत पावलेल्या यासीन अब्दुल खान राहणार तांबवे तालुका माळशिरस यांच्या वारसांना नुकसान भरपाईची संपूर्ण रक्कम मिळण्यासाठी 27 वर्ष न्यायालयीन लढा द्यावा लागला। अनावश्यक अपील केल्यामुळे व हलगर्जीपणामुळे जिल्हा परिषदेला दुप्पट रक्कम भरावी लागली। सोलापूर न्यायालयाने मृताच्या वारसांना 3,40,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी असा जिल्हा परिषदेला आदेश दिला होता। त्या आदेशाचे पालन न करता जिल्हा परिषदेने मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले आणि अपीलाच्या सुनावणी दरम्यान जिल्हा परिषदेचे वकील व प्रतिनिधी न्यायालयात हजर राहिले नाहीत। त्यामुळे उच्च न्यायालयाने जिल्हा परिषदेचे अपील फेटाळून लावले। त्यामुळे 2019 मध्ये मृतांच्या वारसांची नुकसान भरपाईची रक्कम वसुलीसाठी अर्ज दिल्यानंतर जिल्हा परिषदेला त्यांनी केलेले अपील फेटाळल्याचे लक्षात आले। जिल्हा परिषदेने पुन्हा अपील रेकॉर्डवर घेण्यात यावे असा अर्ज दिला। अखेर 2024 मध्ये उच्च न्यायालयात अपीलाची सुनावणी झाली आणि उच्च न्यायालयाने जिल्हा परिषदेचे अपील फेटाळून लावले। मूळ रक्कम 3,40,000 व व्याज अधिक दंड मिळून 4,91,000 असे एकंदरीत 8,31,000 रुपये जिल्हा परिषदेला न्यायालयात भरावे लागले। 1997 मध्ये झालेल्या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीच्या वारसांना सर्व रक्कम मिळण्यास 27 वर्षे लागली। या प्रकरणात मृताच्या वारसातर्फे अॅडव्होकेट धनंजय माने, अॅडव्होकेट जयदीप माने, अॅडव्होकेट MS मिसाळ, अॅडव्होकेट सिद्धेश्वर खंडागळे, अॅडव्होकेट सुहास कदम, अॅडव्होकेट वैभव सुतार यांनी काम पाहिले। सरकार पक्ष उच्च न्यायालयात व सर्वोच्च न्यायालयात अनावश्यक अपील दाखल करत असल्यामुळे न्यायालयाचा अमूल्य वेळ वाया जातो आणि केसेसची संख्या वाढते। याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेळा सरकारविरुद्ध ताशेरे ओढले आहेत। प्रस्तुतच्या प्रकरणात अपील दाखल करण्याची गरज नसताना अपील दाखल केले आणि सुनावणीच्या वेळेस गैरहजर राहिल्यामुळे अपीलात विलंब झाला व व्याजाची रक्कम, दंड रक्कम अशी दुप्पट रक्कम जिल्हा परिषदेला भरावी लागली।